सरकारी कर्मचारी या युट्यूब चॅनल सरांचं खूप खूप स्वागत आहे। तर आजच्या एपिसोडमध्ये पाहणार आहोत 17 लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी। त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून हे अपडेट पाहण्यास चला सुरू करूया। जुन्या पेन्शन या प्रमुख मागणीसाठी राज्यातील तब्बल 17 लाख राज्य सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर जाणार आहे। यामुळे राज्य शासनाची सर्व प्रशासकीय यंत्रणा विस्कळीत होणार आहे। मागील वर्षी नागपूर येथे अधिवेशन दरम्यान राज्यातील लाखो सरकारी कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढला होता। त्यावेळी राज्याचे माननीय मुख्यमंत्री यांनी राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनप्रमाणे सामाजिक व आर्थिक लाभ देणारी पेन्शन योजना लागू करण्याचे आश्वासन दिले होते व त्या अनुषंगाने अर्थसंकल्पित अधिवेशनामध्ये जुनी पेन्शनप्रमाणे लाभ देणारी सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करण्याची घोषणा करण्यात आली होती। परंतु सदर सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करण्याबाबत राज्य शासनाकडून अद्याप कोणतेही अधिकृत शासनाचा निर्णय आणि अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली नाही। यामुळे राज्यातील तब्बल 17 लाख राज्य सरकारी कर्मचारी पुन्हा एकदा बेमुदत संपावर जाणार आहे। यामध्ये राज्यातील सर्व शासकीय निमशासकीय जिल्हा परिषद शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचा समावेश असणार आहे। सदर कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी ही जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी। याबाबत कर्मचाऱ्यांच्या मध्यवर्ती समन्वय समितीच्या वतीने राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयांना निवेदन देण्यात येत आहे। राज्यातील 17 लाख राज्य सरकारी कर्मचारी एकदाच बेमुदत संपावर जाणार असल्याने राज्य शासनाची सर्व प्रशासकीय यंत्रणा विस्कळीत होणार आहे। याचा मोठा परिणाम राज्यातील सर्वाधिक सुरू असणारी लाडकी बहीण योजनेच्या कामास अडथळा निर्माण होणार आहे। धन्यवाद।